रेखा म्यूट आहे म्यूट आहे. हॅलो, सुस्वागतम. सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? छान आहे टीचर. छान. आज या मराठीच्या पाठामध्ये पुन्हा एकदा आपण भेटत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीचा अभ्यास करतो. म्हणजे कशाचा अभ्यास करतो रे? आपलं पाठ्यपुस्तक आहे. पाठ्यपुस्तकामध्ये काय काय असतं? कथा, कविता, पाठ. बरोबर आहे, बरोबर की नाही? तर पाठ वगैरे आपल्याला पटकन कळतात, पण कविता आपल्याला ऐकायला खूप छान वाटतात. हा, तर ह्या कविता समजून घ्यायला आणि कविता काव्य प्रतिभा वाढवायला आपल्याला खूप आवडतं. असं वाटतं मला पण कशी कविता लिहिता आली तर किती छान होईल की नाही. असं कविता करायला प्रत्येकाला आवडतं, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. थोडस मुळातच आपल्याला असावं लागतं आणि थोडे प्रयत्न केले तर आपण ते साध्य करू शकतो. या ठिकाणी कवितेवरती एक सुंदर सुविचार लिहिलेला आहे बघा. जे न देखे रवी ते देखे कवी. याचा अर्थ तुम्हाला माहितीये का रे? हॅलो हॅलो. नाही टीचर. हो हा, टीचर. जे न देखे रवी. रवी म्हणजे सूर्य. रवी म्हणजे कोण? सूर्य. 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 जे न देखे रवी म्हणजे जे सूर्य पाहू शकत नाही ते देखे कवी. ते कोण पाहतं? कवी पाहतं. म्हणजे काय? तर जे दिसतं त्याच्या पलीकडचा अर्थ जाणवतो कोणाला? तर तो कवीला जाणवतो आणि तो ते आपल्या शब्दात मांडत असतो. तर अशी ही काव्य प्रतिभा ज्याच्याकडे आहे तो भाग्यवानच. पण आपल्या पाठामध्ये सुद्धा एक सुधीर नावाचा मुलगा आहे आणि त्याला शिक्षकांनी एक प्रकल्प दिलेला आहे. असाच कवितेवर आधारित आहे. तर ह्याला आता हा प्रकल्प तो कसा पूर्ण करतो ते आपण पाहूया. चला आता पुढे पाहूया. आज आपण कवितेची ओळख या पाठाचे वाचन करणार आहोत. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. तर ऐकूया आपण ही एकांकिका. कवितेची ओळख. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कोणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेत हेच सांगितलंय बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय धु आणि दूध घे. आजी, मी कागद आणि वही घेतो. आत्ताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभं करोती म्हणते. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आत्ता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. बर बाई, तुमची इच्छा हाच द्यास, भाजी बनवते चवळीची खास. अगं आई,
पटकन खायला दे ना गो काही. मला ऑफिसला जाण्याची घाई. नाहीतर बॉस करू देणार नाही सही. कसली घाई कसली सही, आजीनं दिली चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात, तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवतात काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचं तुम्ही सोडा हे का. म्हणे रागाचा सोड आहे का, कामाचा कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडतं का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते व सहभागी होते. बरं का आजोबानाजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत तो मारेल बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी? सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर मफलर आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. सुधीर, तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता ढीट. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात. कामाचा आलाय आता कंटाळा. द्या थोडे पाणी टाकून वाळा. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर, आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. तापठीपणा दररोज शिक. आजी, आई, खूप छान. मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो. त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. बाबा, आई, ताई, आजोबा ना आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या ती, त्या मी वेचू कशा न किती. शांताबाईंची बाग अन सुरवेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. ऐकलं का मुलांनो? हो टीचर. तुम्हाला पाठ समजलाच असेल. चला, हो. आता आपण पाठाची पुन्हा एकदा अगदी तपशीलवार ओळख करून घेऊया. हा करूया. कोण आहे बरं या पाठामध्ये? सुधीर. सुधीर. कोण आहे? सुधीर आहे. आता वाचन करताना मुलांना लक्षात ठेवायचं आहे की आता जसं वाचन केलं होतं तसंच आपण पण वाचन करायचं आहे. वाचन करताना संपूर्ण प्रसंग आपल्या आवाजातून आपल्याला समोर उभा करता यायला पाहिजे. हे आपल्या वाचनाची ताकद असली पाहिजे आणि म्हणून वाचनाकडे व्यवस्थित लक्ष द्या. चला, तर आपण आता पाठ समजून घेऊया. बघा, शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही.
विचारात गुंतलेला असतो. बघा सुधीर हा मुलगा आहे छोटासा, शाळेतून आलाय आणि तुम्हाला माहिती आहे मुलं शाळेतून आली की अगदी शांतपणे येतात का? तुम्ही शांतपणे घरी जाता का रे? नाही. हा, आरडा ओरडा करत घरामध्ये त्यांचा प्रवेश होतो. पण या वेळेला सुधीर मात्र अगदी शांतपणे आलेला आहे, तो कोणाशीच बोलत नाहीये. पुढे काय होतं पहा बरं. हा, समोरच कोण बसलंय पहा, आजोबा बसले, आजी बसली आहे. तर आजोबा काय म्हणतात, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आश्चर्यच वाटतं आजोबांना की सुधीर घरामध्ये आला की सगळ्या घराला कळतं की घरामध्ये सुधीर आला. पण आज मात्र सुधीर अगदी शांतपणे आलेला आहे आणि त्याचंच आश्चर्य आजोबांना वाटतंय. अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत का बरं? आता त्याच्यावरती आज सुधीर उत्तर देतो, आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? बाजूलाच आजी पण बसलेली आहे, आजोबा पण बसलेले आहेत. आजोबा विचारतात, कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे. मला तर ताणच आलाय. आता ताण म्हणजे काय रे? सांगा बरं. टेन्शन येणे. अगदी बरोबर. ताण म्हणजे काय? टेन्शन. ताण म्हणजे टेन्शन. आता टेन्शन हा इंग्लिश शब्द आहे. ताण हा ऍक्च्युली मराठी शब्द आहे, पण आपल्याला त्याचा अर्थ पटकन लक्षात येत नाही, कारण तो आपला नेहमीचा वापरातला शब्द नाहीये. बरोबर की नाही? बरं. दुसरं एक आज त्यांना प्रकल्प दिला होता, काव्य प्रतिभा वाढवणे. काव्य प्रतिभा म्हणजे काय रे? तुम्हाला माहितीये का? कल्पना आहे का? कविता निर्माण करण्याची शक्ती. बरोबर. आपण कविता लिहितो, ती कविता निर्माण करण्याची जी आपल्यामध्ये शक्ती आहे, अंगभूत शक्ती आहे, ती शक्ती वाढवायची आहे. हं? असं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणे. आणि प्रकल्प म्हणजे काय माहितीये का? हो टीचर. योजनाबद्दल केलेले कार्य. योजनाबद्ध कार्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं सांगू शकाल? म्हणजे काय करायचं सांगा बरं? योजनाबद्ध करायचं म्हणजे काय करायचं? त्यांनी जे आपल्याला कार्य दिलंय ते करायचं योजनेनुसार. योजनेनुसार. म्हणजे त्यासाठी योजना आखली पाहिजे. बरोबर की नाही? योजना म्हणजे काय? आपण ज्याला प्लॅनिंग म्हणतो. इंग्लिश शब्द आपल्या जास्त जवळचे आहेत असं आपल्याला कधी कधी वाटतं. तर प्लॅनिंग करायचं म्हणजे त्यासाठी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, याच्या स्टेप बाय स्टेप आपल्याला कृती माहीत असल्या पाहिजे. त्याला आपण प्रकल्प म्हणजे योजना असं म्हणतो. तर अशा पद्धतीने हा प्रकल्प दिलेला आहे. त्याच्यावरती बिचाऱ्याला सुधीरला खूपच टेन्शन आलेलं आहे. आजी काय म्हणते बघा, आजी अतिशय सोपं उत्तर देते. हं? अरे सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस. हेच सांगितलंय बाईने. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. बघा, आजोबा लगेच धीर देतात. काही काळजी करू नकोस. आकलन शक्ती वाढवायची आहे ना, काव्य प्रतिभा वाढवायची आहे ना, चला काहीच हरकत नाही. आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तुला आपोआपच काव्य प्रतिभा म्हणजे काय हे कळेल. कविता कशी करायची हेही कळेल आणि कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हे सुद्धा कळेल. आता आकलन शक्ती म्हणजे काय? तर एखादी गोष्ट समजून घेण्याची जी ताकद आहे, जी शक्ती आहे, त्याला म्हणतात आकलन शक्ती. त्यानंतर बघा, आजी पण लगेच मदतीला धावते. आजी काय म्हणते पहा, तुम्ही हो काय मदत करणार? आजीला आश्चर्य वाटतं की आता काव्य प्रतिभा सुधीरची वाढवायची आहे ना, आपण सगळ्यांनी काय प्रयत्न करणार आणि आजोबा काय प्रयत्न करणार? आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरवून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. इतक्यात लगेच आईचा प्रवेश होतो. सुधीर, हातपाय धु
आणि दूध घे. सुधीरचं काही लक्ष नाहीये. सुधीरचं लक्ष कशाकडे आहे? आपलं प्रकल्प पूर्ण करण्याकडे आहे. लगेच सुधीर उतावीळपणे म्हणतो, आजी मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करतो. लगेच सुधीरला पण हुरूप येतो, चला आजी आजोबा घरातले सगळे आपल्या बरोबर आहेत. मग लगेच आपण काय करूया? सुरुवात करूया. इतक्यामध्ये संध्याकाळ झालेली आहे. देवापुढे दिवा लावायचा आहे. आजी देवापुढे दिवा लावते आणि काय म्हणते? शुभ मोठ्याने म्हणते, शुभं करोती म्हणते, शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपतम शत्रुविघ्न विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तुम्ही म्हणता की नाही शुभं करोती? हो टीचर. Very हो good. टीचर. संध्याकाळी रोज घरामध्ये दिवा लावला की शुभं करोती म्हणावं, म्हणजे आपल्या घरातलं वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न होऊन जातं. त्याच्याबरोबर आजीने लगेच कवितेला सुरुवात केली बघा. काय म्हणते आजी? घरामध्ये लावते सांजवात, भाजी कर आता कांद्याची पात. बघा आजीने सुरुवात केली. नेहमीच जे आपलं बोलणं आहे तेच कवितेमध्ये कसं बांधावं हिची सुरुवात बघा. घरामध्ये लावते सांजवात, भाजी कर आता कांद्याची पात. आजीने देवापुढे दिवा लावलेला आहे, म्हणजेच काय लावलेलं आहे? संध्याकाळची सांजवात लावलेली आहे. संध्याकाळच्या वेळी लावलेली सांजवात. आणि त्याला जोडूनच आणखी नवीन वाक्य काय जोडलेलं आहे? भाजी कर आता कांद्याची पात. बघा यमक कसं जुळवलेलं आहे ते. सांजवात कांद्याची पात. आपलं नेहमीच वाक्य. आता मी सांजवात लावलेली आहे, आता तू कांद्याच्या पातीची भाजी कर असं न म्हणता तेच वाक्य कवितेमध्ये कसं घेतलेलं आहे? तर घरामध्ये लावते सांजवात, भाजी कर आता कांद्याची पात. आजोबा लगेच त्याला जोडून कविता सुरू करतात. काय म्हणतात? आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको नको करू तुम्ही कांद्याची पात. कारण आजोबांना वाताचा त्रास आहे आणि कांद्याच्या भाजीने वाताचा त्रास वाढणार आहे. मग आजोबा लगेच कवितेमध्येच सांगतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको करू तू कांद्याची पात. आजी लगेच काय म्हणते बघा? कधीतरी कशाला म्हणतील का हो, सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आता खो देणं म्हणजे काय माहितीये का रे मुलांनो? खो देणं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही खो खो खेळता का? खो खो खेळता शाळेमध्ये? हो. हा, पण तो खो खो मधला हा खो नव्हे. हा, लक्षात घ्या. तो खेळातला खो खो आहे. हा खो देणं याचा अर्थ नकार देणं. काय द्यायचं? नकार द्यायचा. त्या कामाला नकार द्यायचा, त्या गोष्टीला नकार देणं म्हणजे खो देणं. आजी म्हणते कांद्याची पात करायची, आजोबा म्हणतात कांद्याची पात करू नको, म्हणजे त्या गोष्टीला नकार देतात. म्हणजे काय करतात? खो देतात. आलं का लक्षात? आलं का लक्षात बाळांनो? हो टीचर. बरं, चला आता पुढे काय होतंय बघा. सुधीर लगेच सावरून घेतो, वातावरण शांत करतो. कसं बघा? ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. त्याच्यावरती आजोबा काय म्हणतात? मग कोणती भाजी करायची? तू बनव भाजी छान छान चवळी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर आंध्रे इकडे दाताची कवळी. बघा यमक कसं जुळवलंय. तू बनव भाजी छान छान चवळी. चवळीची भाजी बनवायची आहे, पण ते चवळीची भाजी बनवण्याच्या ऐवजी वाक्य त्यांनी कवितेमध्ये कसं घेतलेलं आहे? तू बनव छान छान चवळी. ए सुधीर आंध्रे इकडे दाताची कवळी. दोन्ही कृती आपल्या वाक्यातून कवितेमधून त्या जोडलेल्या आहेत. याच्यामध्ये काय होतं की हळूहळू यमक कसं जुळवावं, आपली नेहमीची वाक्य नेहमीचे शब्द कवितेमध्ये कसे सादर करावेत हे तुमच्या इथे लक्षात येईल. चवळी कवळी ही दोन वाक्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? यमक जुळवलेला आहे. बरं बाई तुमची इच्छा हाच द्यास, भाजी बनवते चवळीची खास. आजी पण काही कमी नाही बरं का. आजी पण काव्य प्रतिभेमध्ये तितकीच प्रगल्भ आहे. ती काय लगेच सांगते, बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळ्यांनाच मजा वाटते. अरे वा किती छान, कवितावर कविता.
हा, सगळ्यांच्या तोंडामध्ये नेहमीच्या बोलण्यातून कविता उमटत होती आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच मजा आली आणि सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी आहे बर का, त्यांना ड्युटीवर जायचं आहे. आणि मग म्हणून आता खो खो हसणे म्हणजे काय? खो खो हसणे म्हणजे खूप काय रे? मोठ्याने हसणे. जोरात हसणे. आपण पण खो खो असतो की नाही, एखादा विनोद झाला किंवा एखादा टीव्ही मधली सिरियल बघताना किंवा सिनेमा बघताना असा छान विनोदाचा प्रसंग घडला की आपण पण मोठ्याने हसतो. त्याला काय म्हणतात? खो खो हसणे. म्हणजे मनसोक्त हसायचं, जोरजोरात हसायचं. त्याला म्हणतात खो खो हसणे. बघा, बाबा चाललेत रात्रपाळीला, हो की नाही, त्यांची चालली आहे घाई. काय म्हणतात? अगं आई पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. हा, बाबांची गडबड चाललेली ऑफिसला जायची. बाबा म्हणतात पटकन मला काहीतरी खायला दे, नाहीतर मला उशीर झाला तर ऑफिसला बॉस मला सही करू देणार नाही. पण ते कसं बोलतात बघा, अगं आई पटकन खायला दे ना ग काही, आई काही. हं? मला ऑफिसला जाण्याची घाई, नाही तर बॉस करू देणार नाही सही. आता याच्यामधले यमक जुळणारे शब्द तुम्ही सांगू शकाल का रे? या वाक्यातले हो टीचर. सांगा बरं. आई काही गाही नाही सही. हा, बरं, आई या शब्दाबरोबर कोणता शब्द आला यमक जुळवणारा? काही बरोबर. आणि काही? सही. सही. व्हेरी गुड, छान. आता हेच वाक्य त्यांनी कसं कवितेमध्ये सुंदर घेतलंय पहा आणखीन एकदा. अगं आई पटकन दे ना ग खायला काही, नाही तर मला ऑफिसला जाण्याची घाई, नाही तर बॉस करू देणार नाही सही. लगेच आज एक काय म्हणतात बघा, कसली घाई कसली सही, आजीनं दिली चपाती दही. आजीनं काय खायला दिलंय बाबांना? चपाती दही. चपाती चपाती दही. दही. आता इथे बघा, सही आणि दही हे दोन शब्द कसे जुळवलेले आहेत. काय बाई कवितेची कमाल, बोलतात आणि हसतात, तोंडावर धरून रुमाल. बघा काय कवितेची मस्त मजा आहे. आपण कवितेमध्ये बोलतोय, हे किती मस्त आहे, किती विनोदी आहे. हा, आई काय म्हणते, काय बाई कवितेची कमाल, काय मस्त मजा आहे कवितेची. एक कविता काय सुरू झाली, सगळ्यामध्ये आनंद, वातावरण बदललं, सगळे हसायला लागले. बोलतात कवितेमध्ये, त्यांनाच आनंद होतो आणि तोंडावर धरून रुमाल हसत राहतात. पण आजीचं लक्ष आहे, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जाता सावकाश. सगळंच बघा कवितेमध्ये चाललेलं आहे. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. बघा आता, बाबा ऑफिसला जायला नंतर परत काय आजोबा कसे बोलतात कवितेमध्ये? मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. बक्कल म्हणजे काय? हुक. बटन. बक्कल म्हणजे काय? हुक बटन किंवा बटन. हुक असतं, ते बटन किंवा हुक असतं. तर आजोबा चाललेत फिरायला, काय म्हणतात? मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आजोबा बिचारे काही नाही काहीतरी तोडूनच ठेवतात आणि आजी लगेच रागावून काय म्हणते, तुम्हाला तर काही समजतच नाही, तोडून ठेवता तुम्ही काही ना काही. आई तुम्ही बाबावर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का. बघा, आई लगेच काय म्हणते, बाबा रागू नका आजी तुम्ही, आई तुम्ही रागू नका. काय म्हणतायत, रागाचा तुम्ही सोडा आहे का. आता बघा इथे राग सोडून द्या हे साधं सरळ वाक्य घेण्याच्या ऐवजी कसं वाक्य घेतलंय, रागाचा तुम्ही सोडा हे का. कळलं? आजी लगेच रागातच बोलतीये पण कवितेत बोलते, रागातच बोलते पण कवितेत बोलते. मने रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. बघा रागामध्ये सुद्धा आजी कवितेमध्ये बोलणं सोडत नाहीये. ठेका ठेका, हा कसं छान बघा जुळलेलं आहे. मने रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका, बक्कल लावायला चुकलीस, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडता का हो माझ्यावर,
माया करावी सर्वांवर. पण आई मात्र शांत आहे आणि काय म्हणते, अहो आजी आई चिडू नका तुम्ही, आपण सर्वांनी माया करायला हवी एकमेकांवरती. आता इथे बघा, आजी काय म्हणते, कामाचा कामी घेतलाय ठेका. ठेका म्हणजे काय रे? मी ठेका घेतलाय का म्हणजे मीच मीच एकटी फक्त करू का? काम करते. हा, कंत्राट म्हणजे घेणे. हा, तर ठेका घेणे याचा अर्थ शब्दशः कंत्राट घेणे असं होतो. काय होतो? कंत्राट घेणे. तुम्हाला माहिती आहे आपण एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देतो की नाही? हा, कॉन्ट्रॅक्ट एखाद्या हो कामाचा टीचर, आपण कॉन्ट्रॅक्ट कलरच्या देतो. कामाचे. हा, घरामध्ये आपल्याला कलर करायचा असेल तर आपण कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतो की मला एवढं एवढं असा असा कलर लावून दे, त्याचे किती पैसे घर होतील ते सांग. बांधायचं असेल तर टीचर. अगदी बरोबर आहे. घर बांधायचं असेल तर. आणखीन कोणत्या कोणत्या कामाचा आपण कंत्राट देतो? बोला, तुमच्या जवळपास तुम्ही पाहिलेली कामाचं घरामध्ये कोणतं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं? घर नाही माहिती. चालवण्याचं. घर चालवायचं कसं कॉन्ट्रॅक्ट देणार बाळा आपण? ते तर आपणच चालवतो ना. बाबांकडे. हा, बाबांकडे कॉन्ट्रॅक्ट नाही बाबा. बाबा तर घरचेच आहे की नाही. कॉन्ट्रॅक्ट आपण बाहेरच्या व्यक्तीला देतो. हा, तुमच्या घरामध्ये लादी लावायची असेल, घरामध्ये एखादी भिंत बांधायची असेल, घरातलं एखादं काम करायचं असेल तर त्याचा आपण काय करतो? कॉन्ट्रॅक्ट देतो. हो की नाही? तर पण इथे बघा आजी काय म्हणते, आजी म्हणते मी का कामाचा घेतलाय ठेका. म्हणजे काय, की सगळी कामं मीच का करायची? काय म्हणते, सगळी कामं मीच का करायची? मी काय कंत्राट घेतलंय काम करायचं? म्हणजे घरामध्ये आपण हा ठेका शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो. ठेका म्हणजे काय, ज्याला आपण एखादे कंत्राट देतो त्याने ते काम करणं कंपल्सरी असतं. तसं आजी म्हणते, मग मी काय ठेका घेतलाय का सगळ्यांची कामं करायला? तर इथे ठेका हा शब्द घरातल्या घरगुती याच्यामध्ये वापरलेला आहे. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? कळालं का? हो टीचर. चला आता पुढे पाहूया. इतक्यामध्ये सुधीर बघा काय म्हणतो मध्येच, तुम्ही आता नका भांडू. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. मोठ्यांचं भांडण झालं की मुलांची पंचायत होते, बरोबर की नाही? मग सुधीर काय म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बघा, सुधीर रिसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असतेच, तिला माहीतच नाही काही की काय चाललंय ते. विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते आणि सहभागी होते. आता लहान तोंडी मोठा घास म्हणजे काय रे, माहितीये का तुम्हाला? लहान असतं तेव्हा आपण कोणता मोठा विचार सांगणे. हा, लहान तोंडी मोठा मोठ्या घास. लोकांना बोलणे. बरोबर आहे. म्हणजे सुधीर लहान आहे. सुधीर काय आहे? लहान आहे. आजी आजोबा आई हे सगळे मोठ्या व्यक्ती आहेत. या मोठ्यांच्या व्यक्तींना बोलणं हे चूक आहे, पण तरी सुद्धा सुधीर काय म्हणतो की लहान तोंडी मोठा घास, मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण तरी मी मध्ये बोलतोय. कळलं? लहान तोंडी मोठा घास. आलं लक्षामध्ये? आलं का लक्षामध्ये? हा, मग मला आता सुधीरला कधी एकदा काव्य प्रतिभा वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण करतो याची घाई चाललीये आणि इकडे यांचं भांडण चाललंय. त्यामुळे सुधीर रुसतो आणि तेवढ्यात ताई येते, तिला विषय समजतो आणि काय होतं, ती आनंदाने सहभागी होते. आता ताई काय करते बघा, ताई कशी मदत करते? बरं का आजोबा अन आजी, करू दूर सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी? ताई पण लगेच सहभागी होते आणि कवितेमध्ये सुरुवात करते. काय म्हणते? बरो का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी. आता सुधीरची रुसलाय, आपण सुधीरची नाराजी दूर करूया. आणि म्हणजे तो काय करेल, या सगळ्या कवितेचा प्रकल्प पूर्ण करेल आणि कवितेमध्ये बाजी मारेल. बाजी मारणे म्हणजे काय रे, माहितीये का तुम्हाला बाजी मारणे? चांगला नंबर काढेल. हा बरोबर, बाजी मारणे म्हणजे जिंकणे. आणि ताई म्हणते, आहे का घरात पिठाची सोजी? आई काय म्हणते बघा, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. सुधीर काय म्हणतो बघा, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. ताव मारणे म्हणजे काय रे?
तुम्हाला एखादी जेवताना भरपूर एखादी डिश, खाऊ. अगदी बरोबर. एखादी डिश आवडली की काय करतात तुम्ही, भरपूर त्याच्यावरती ताव मारून घेता. म्हणजे काय, मनसोक्त त्याचा आनंद घेता आणि भरपूर खाऊन घेता. त्याला काय म्हणतात, ताव मारतात. मग असे सगळेजण एकत्र आले आणि त्यांनी जेवण करायला सुरुवात केली. हा, चला आजी काय म्हणते बघा पुढे. सगळेजण जेवले. आता पुढे बघा, रात्र झाली आता झोपा. आता चला, रात्र झाली आता सगळेजण झोपा. सकाळी उघडू कवितेचा खोपा. हा, सगळेजण झोपतात. सकाळी उठल्यानंतर सुधीरला सर्वजण कामाला लागतात. हा, सुधीर आईकडे जातो बघा. सकाळी उठल्या उठल्या सुधीर आईकडे जातो आणि काय म्हणतो, आई काय म्हणते बघा, सूर्य उगवला चिमण्या उडाल्या. आई रात्रीचं विसरलेली नाही बरं का. पुन्हा काय होते, कवितेला सुरुवात होते. सूर्य उगवला चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. चला, म्हणजे आजीला काय सांगायचंय बघा, आईला सुधीरला काय सांगायचंय की सूर्य उगवला, चिमण्या पण उडाल्या आणि घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहे, हवा गार सुटली आहे, म्हणून मी पाणी गरम केलंय. पण ते पाणी कसं झालंय, जास्तच गरम झालेलं आहे. बघा, हेच तिने कवितेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. तितक्यात ताई येते. ताई काय म्हणते, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. बघा, लगेच ताई म्हणते, चल चल, सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात, पटकन आंघोळ कर. आणि ती कवितेमध्येच सांगते की तुला उशीर झालाय बाबा, चल झटपट आवर मुला. इतक्यात आजी आली. आजी काय म्हणते, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आना कान टोपी. आजोबांना द्या स्वेटर मफलर, आना कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. चला, छान छान कवितेमध्ये सगळं छान छान चाललेलं आहे. बघा पुढे काय, आता पुढे बघा, ताई काय म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट. सगळं चाललेत प्रयत्न, हे कोणासाठी चाललेत, सुधीर साठी चाललेत. तर ते सगळं तू नीट लिहून घे. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळवायला हवे फिट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. म्हणजे काय, जर शब्दांचं यमक नीट जुळलं तरच कविता व्यवस्थित होते. ठीक आहे. यमक म्हणजे काय रे, सांगा बरं. जसं की सही, दही असे यमक असतात. बरोबर, म्हणजे आपण त्याला रायमिंग साऊंडिंग, टीचर. हा, सेम साऊंडचे शब्द असतात ना, तसे दोन ओळीच्या शेवटी आलेले समान शब्द, त्याचं साऊंड साधारणपणे सारखं असतं. अशा पद्धतीचे शब्द आहेत, त्याला आपण काय म्हणतो, यमक जुळवणारे शब्द. चला पुढे बघा. इतक्यात पुढे काय होतं पहा, बाबा रात्रपाळी बसून परत येतात. बाबा रात्रपाळीहून परत येतात आणि कालचा दिवस, कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. आल्याबरोबर त्यांच्या लक्षामध्ये येतं की काल आपलं काय ठरलं होतं, सगळ्यांनी कवितेमध्ये बोलायचं. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. आणि काय म्हणतात बघा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. त्यांना पाणी हवंय, पण ते कसलं हवंय, वाळा टाकलेलं हवंय पाणी. वाळा नावाची एक वनस्पती असते, थंड असते. आई कणिक मळत असते, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. हा, बघा, बाबा रात्रपाळीवरून आलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे. ते काय म्हणतात, तुम्ही कणिक नंतर मळा, आधी काय करा, शिऱ्यासाठी रवा चाळा. आई काय म्हणते बघा, तोंड धुवा, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आई शिरा करून तयारच आहे. काय म्हणते की तोंड धुवा, तुम्ही कामावरून आला, तोंड धुवा, आंघोळ करा आणि मग गरम गरम शिरा खा आणि मग तुम्ही बटाटे चिरायला मला मदत करा. बघा, इथे बाबा सुद्धा कामाला मदत करतायत. सगळं कवितेतून चाललंय. इथे तुम्हाला कविताही कळते आणि त्याच वेळेला तिथे तुम्हाला घरातलं वातावरण सुद्धा कळतंय. बघा,
सुधीर आपला खुश झाला. पुढे सुधीर काय म्हणतोय बघा. पुढे बघा सुधीर काय म्हणतोय. सुधीर, आजी म्हणते सुधीरला, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याच येईल त्यात पीक. टापटीपणा दररोज शिक. बघा, तुम्ही पण असं करता की नाही? दप्तर दररोजचं स्वच्छ करता का? हो. हा, दररोजचं दप्तर स्वच्छ केलं पाहिजे, नाहीतर आपण दप्तरात कोंबत जातो आणि भरपूर कचरा होतो. पण आजी या कचऱ्याला काय म्हणते, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. हा, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. बघा, कचरा होतो असं न म्हणता यालाच कवितेमधली गंमत म्हणतात. जे सांगायचं आहे ते इतक्या मिश्किलपणे सांगावं, इतक्या वेगळ्या अर्थाने सांगावं की ते मनाला भिडलं पाहिजे. हीच आहे काव्य प्रतिभा वाढवणं. सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचं येईल त्यात पीक. टापटीपणा दररोज शिक. त्याच्यानंतर सुधीर काय म्हणतो बघा. आजी आई, सुधीर मात्र खुश झाला. आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. वाण नसणे म्हणजे काय? कमतरता नसणे म्हणजे कमी नसणे. हा, बघा तितक्यात आजोबा काय म्हणतात. आजोबा लगेच होकार दर्शवतात आणि तेवढ्यात बाबा काही पुस्तकं सुधीरच्या हातात देतात. बाबा काय म्हणतात बघा. बस झाला कवितेचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आणि ते पुस्तक सुधीरच्या हातात देतात. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो म्हणजे मग्न होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावरचे एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. आता सुधीरला कवितांची ओढ लागली आणि तो कविता वाचून अगदी त्याच्यामध्ये मग्न होऊन गेलेला आहे. तल्लीन होणे म्हणजे काय? मग्न होणे. पुढे बघा. बाबा आई ताई आजोबा आजी, असं झालंय वाचू किती. पुस्तका एवढी सुंदर आहेत, इतक्या कविता सुंदर सुंदर आहेत, इतक्या कवितांचा संपूर्ण असा खजिना बाबाने त्याच्या समोर उलगडलेला आहे. तर सुधीरला असं झालंय, बाबा आई ताई आजोबा आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशाने किती. बघा, सुधीर आमचा लगेच तयार झाला कवितामध्ये. शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणे. हे बघा सुंदर, हे सगळे कवी आहेत. शांताबाई शेळके अतिशय प्रसिद्ध कवयित्री आहेत, त्यांच्या कविता तुम्ही ऐकल्या असतील. त्याच्यानंतर नारायण सुर्वे यांची गिरणी म्हणून कविता आहे. त्याच्याच बरोबर बालकवींची श्रावण मास कविता आपण अभ्यासलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला कविता अंदाज आला असता किती सुंदर कविता त्यांच्या असतात. आणि त्याचबरोबर गदी माडगुळांच्या कविता तर अफलातून असतात. तर तुम्हाला या कविता तुम्ही मिळवा, कमीत कमी एक एक कविता मिळवा आणि ती वाचा, आपल्या वहीमध्ये लिहून काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सुधीरचा प्रकल्प पूर्ण झालाय. तुम्हाला धडा समजला का? हो टीचर. व्हेरी गुड, छान. तर थोडासा आपण आता स्वाध्यायाकडे वळूया. आपण स्वाध्याय पाहूया. बघा, खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ काय आहे? अर्थ आठवते का तुम्हाला? आपली आकलन शक्ती वाढवणे. बरोबर, आपली कविता आकलन शक्ती करण्याची, वाढवणे. अगदी कविता करण्याची आणि समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे. त्यानंतर बघा दुसरं काय आहे? सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. कोणती मदत केली रे? त्यांनी जे घरात आपण साधं संभाषण करतो ते सगळं कवितेत सगळे केले. संवाद त्यांनी कवितेतून केले. व्हेरी गुड, छान. हा, पुढे बघा. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचं कारण का बरं पुस्तकांची म्हणून दिली? आपण असं बोलत राहिलं तर त्याच्या काहीच लक्षात राहणार नाही. आपण त्याला पुस्तके देऊया कवितेची, त्याला काही समजेल. बरोबर आहे. सुरुवातीला कवितेच्या मधून बोलणं ठीक आहे, पण जर कवितेची आवड निर्माण व्हायची असेल
तर त्यासाठी कवितांची पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि म्हणून सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून काय केलेलं आहे, बाबांनी पुस्तकं आणून दिलेली आहेत. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण, का बरं अभिनंदन केलं? त्याने ते पुस्तक तल्लीन होऊन वाचली आणि खूप छान कविता बोलला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. त्याने अगदी बघा, त्याला इतकी कवितेची आवड निर्माण झाली की तो तल्लीन होऊन पुस्तकं वाचत होता. आणि त्याचबरोबर त्याला कवी काव्य प्रतिभा म्हणजे काय हेही समजलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आणखीन काय दिलेलं आहे तुम्हाला स्वाध्याय. खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावं आली बघा. सगळ्यात शेवटी कोण कोण आले नावं सगळ्यांची पुस्तकं वाचायला दिली त्याच्यामध्ये? शांता शेळके आल्या होत्या. शांता शेळकेंचा उल्लेख आपण पाहिला. बालकवी बरोबर आहे. अजून नारायण सुर्वे, म्हणजे ना सुर्वेंची गिरणी, नारायण सुर्वे आणि गदी माडगुळकर आणि बालकवी अशा या साहित्यिकांची नावं या पाठामध्ये आलेली आहेत. या पाठामध्ये जी साहित्यिकांची नावं आलेली आहेत त्यांच्या कविता तुम्ही वाचाच, पण त्याचबरोबर आणखीन वेगळ्या कविता सुद्धा जमवा आणि त्या वाचा. छान आहे, ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. तुमचा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा, धडा वाचा आणि कविता मिळवून एक एक कविता तरी वहीत लिहा. चला, धन्यवाद.